मित्रांनो, शिव ठाकरे यांनी घेतली बिग बॉसच्या घरात एंट्री. बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यानंतर त्याने केला बिग बॉसला नमस्कार आणि वर्षितांच्या पडल्या पाया. शिव ठाकरे काय बोलला सूरज चव्हाणला आणि अभिजितला. शिव ठाकरे बोलला की बिग बॉसच्या घरात जिंकायला पाहिजे तर सूरज चव्हाणला माझा सपोर्ट आहे. बिग बॉस सूरज चव्हाणला नाही म्हणजे माझ्या बिग बॉसला सपोर्ट आहे. ज्याला ट्रॉफी द्यायची म्हटली तर वोटिंगच्या नुसार जर द्यायची म्हटली तर सूरज चव्हाणला ट्रॉफी द्यायला पाहिजे आणि जर दिमागाच्या नुसार जर ट्रॉफी द्यायची म्हटली तर अभिजितला द्यायला पाहिजे. कारण ज्या माणसाला गेमच कळत नाही, ज्या माणसाला गेमच समजला नाही, तर असा माणसाला बघून, ज्या माणसाला बिग बॉस कळला नाही, ज्या माणसाला बिग बॉस समजला नाही, असा माणूस जर बिग बॉस जिंकतो तो डायलॉग तो ऐकलाच असेल तुम्ही कि किसी का हुलिया देखकर उसकी औकात का अंदाजा नहीं लगना चाहिए, ऐसा आदमी बहुत खतरनाक होता है. तर त्या डायलॉग ऐकून आपल्या सूरज चव्हाणमध्ये तोच माणूस दिसतोय. पण सूरज चव्हाणला एवढे वोट मिळत आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक त्याला प्रेम करत आहे. ट्रॉफी जिंकणार तर सूरज चव्हाण, वोटिंगच्या नुसार जिंकण्याची म्हटली तर सूरज चव्हाण ट्रॉफी जिंकणार आणि दिमागाने जो खेळतोय तो आहे अभिजित, असं शिव ठाकरे बोलला. आणि मित्रांनो, आपला सूरज चव्हाण बी काही कमी नाही आहे. सूरज चव्हाणला सांगितलं की पिझ्झा खातो का? सूरज चव्हाण बोलला मला पिझ्झा नको पाहिजे, मला बाजरीची भाकर आहे का? त्याला सर्वजण हसायला लागले. त्याला बोलले की बाबा पिझ्झा सोडून तू बाजरीची भाकर का आवडते? आणि मित्रांनो, गावाकडील बाजरीची भाकर म्हणजे पिझ्झापेक्षा 7 पट चांगली आहे. जो पिझ्झामध्ये चव नाही तो बाजरीच्या भाकरीत आहे. मित्रांनो, कोण जिंकायला पाहिजे, अभिजित का सूरज चव्हाण? यांच्या दोघांमधून तुम्हाला कोण आवडतं कमेंट करून नक्की सांगा.